पोटच्या पोराची जन्मदात्या पित्यानंच भिंतीला डोकं आपटून हत्या केली आहे। हृदय पिळवटून टाकणारी ही घटना घडली आहे बारामतीमध्ये। बारामती तालुक्यातील होळ या गावात 14 तारखेला मकर संक्रांतीच्या दिवशीच 9 वर्षाच्या पियुषची जन्मदात्या बापानंच हत्या केली आहे। विजय भंडलकर असं या निर्दयी बापाचं नाव। मुलगा पियुष याला तू अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतो, तू तुझ्या आईच्या वळणावर जाऊन माझी इज्जत घालवणारेस असं म्हणत त्याला मारहाण केली। राग अनावर झाल्यानंतर त्याचा गळा दाबून त्याला भिंतीवर आपटलं आणि त्याच्यामध्ये पियुषचा मृत्यू झाला। इतकं करूनही हा निर्दयी पिता थांबला नाही। हत्येनंतर मुलगा चक्कर येऊन पडल्याचा बनाव त्यानं आखला। मुलाला दवाखान्यात नेल्यानंतर तो चक्कर येऊन पडल्याची खोटी माहिती डॉक्टरांना दिली। डॉक्टरांनी मुलाला प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाण्याचा सल्ला दिला, मात्र त्याला तिथे न नेता काही नातेवाईकांना सांगून पियुषच्या अंत्यविधीची तयारी केली। या प्रकरणात पोलिसांनी काय अधिकची माहिती दिली आहे तेही पाहूयात। 14 जानेवारी रोजी संध्याकाळी आपल्याला एक वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे जे प्रभारी अधिकारी आहेत सचिन काळे यांना माहिती प्राप्त झाली की होळ गावामध्ये एका लहान मुलाची डेथ झालेली आहे आणि ती त्या संदर्भाने घाईघाईने तिथे अंतिम संस्कार करत आहेत। मग वडगाव निंबाळकरचे प्रभारी अधिकारी सचिन काळे आणि त्यांची टीम तात्काळ होळ या गावी पोहोचली। स्मशानभूमीमध्ये त्यांनी बघितले असता अंतिम संस्कार करण्याची संपूर्ण तयारी तिथे झालेली होती। त्यांनी तात्काळ ती 9 वर्षाच्या मुलाची बॉडी ताब्यात घेतली। ताब्यात घेतल्यानंतर गावातल्या लोकांचा त्या ठिकाणी विरोध होत होता। तो विरोध शांत करून ती बॉडी आपण बारामतीमध्ये सिल्वर जुबली येथे आणली। ज्यावेळेस सकाळी त्याचं PM झालं, त्या PMमध्ये डॉक्टरांचं ओपिनियन आलं की गळा दाबल्यामुळे अशा प्रकार हा मृत्यू झाल्याचा संशय त्यांनी ते सांगितला। त्यानंतर प्राथमिक दृष्ट्या ज्यावेळेस आम्ही बॉडी ताब्यात घेतली आम्हाला सुद्धा तो संशय होता की गळ्यावर ज्या काही खुणा होत्या की त्या खुनाचा काही प्रकार घडलेला असेल। तर तात्काळ आम्ही जेव्हा PM झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार होऊ दिले तेव्हा आम्ही त्याचे वडील 9 वर्षीय मुलगा पियुष विजय भंडालकर, त्याचे वडील विजय गणेश भंडालकर यांना ताब्यात घेतला असता तिथे चौकशी केली असता त्यांनी त्याची कबुली दिली की रागाच्या भरात तो मुलगा अभ्यास करत नाही, घरामध्ये उलटं बोलतो आणि दिवसभर आणि रात्रीसुद्धा बाहेर फिरत बसतो। या राग मनात धरून त्यांनी त्या मुलाला धक्का दिला, तो मुलगा खाली पडला, डोक्यावर आपटला, त्यानंतर स्वतः गळा दाबून त्यांनी त्याचा खून केलेला आहे। यामध्ये त्याची जी आजी आहे शालन गणेश भांडारकर यांनी सुद्धा ही सदरची घटना बघितली, पण तिने ती लपून ठेवली आणि त्याचे जे चुलते होते संतोष भंडारकर यांनी सुद्धा ती घटना बघितलेली होती आणि ती संपूर्ण इन्फॉर्मेशन लपून ठेवलेली होती। त्यामुळे या तिघांना सुद्धा आपण आरोपी केलेला आहे। आरोपी करून आपण त्यांना कोर्टात हजर केलेला आहे। सदरच्या ठिकाणी कोर्टाने सुद्धा आम्हाला PCR मंजूर केलेला आहे। दरम्यान पोलिसांनी आरोपी बापाला आणि इतर दोघांना ताब्यात घेतलं असून या प्रकरणामुळे आता परिसरात हळहळ व्यक्त केली जाते।